हे GPS सिस्टमवरती जर गाडी कोणी चोरून नेली तर बंद कशी करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पहा हे पाहू शकतो मी विके ऑटो पार्ट्स आणि सर्व्हिस सेंटरवरती आपली गाडी सध्या उभी आहे पहा. ओके, तर त्याची चावी चालू आहे पहा. ओके, आपण तिला गाडीला इंजिन स्टार्ट केलं आहे पहा. ओके, तर आता आपण तिला मोबाईलवरती बंद करणार आहे. तर हे पाहू शकतो मी. ओके, चालतं. आता हे प्रोसेसिंगला पडलेली आहे आपली रिक्वेस्ट पडली आहे तिला तिचे इंजिन वगैरे पूर्ण बंद करण्यासाठी पहा. तर आता पाहू शकता एक अर्धा मिनटाचा वेट घेणं आपल्याला. तेवढ्या टाईममध्ये ती पूर्ण करंट सोडून देणार आहे पहा गाडी. ओके, ते पाहू शकता तुम्ही समोर डेमो लाईव्हमध्ये पहा. याच्यामधून बंद केली तर तिने डायरेक्ट पूर्ण करंट सोडलेलं आहे. जसे की तुम्ही सेल्फ मारा, किकवर स्टार्ट करण्याचा प्रयत्न करा, काहीही करा, ती आपली गाडी चालू होणार नाही. हॉर्न वाजणार नाही, इंडिकेटर वाजणार नाही. जोपर्यंत आपण इकडून स्टार्ट करत नाही तोपर्यंत तिला काहीही होणार नाही. ती किती झाटा काही बी करा, म्हणजे आपली 100 किलोमीटर असू किंवा 200 किलोमीटर असू द्या, किती बी अंतरावर गाडी असेल इकडून बंद केली की बंद होणार गाडी, आहे की नाही. किक मारली तर नाही होणार. मारा, किक मारा, काही जरी केलं तर गाडी चालू होणार नाही ती. ओके, आता मी काय करतो याच्यामध्ये इकडून चालू करतो, लगेच डिस्प्लेमध्ये लाईट यायला पाहिजे त्या हिशोबाने, आहे की नाही. आता हे प्रोसेसिंगला टाकलेलं आहे आपण त्याला, आहे की नाही. ओके, आलेली लाईट आहे का, जसं की डिस्प्लेमध्ये लगेच लाईट आलेली. आता एक 0 मिनटामध्ये आपण तिला चालू करू शकतो. तर म्हणजे मोबाईलवरती चालू पण होणार, बंद बी होणार. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे असं आहे, आपली गाडी चोरीला जाऊ शकत नाही. तुम्ही गाडी कुठेही लावा, कशीही लावा, बिंदासमध्ये काय हरकत नाही. तुम्ही GPS तिला प्रॉपरमध्ये बंद आणि चालू करू शकतो. तर आणि याचसोबत तुम्हाला आणखीन पण फंक्शन भेटणार पहा. आता याच्यामध्ये आपली गाडीचं लोकेशन कळणार आहे. आपण दुसऱ्याला गाडी दिली, मित्राला कोणाला, त्यांनी गाडी इकडे नेली, तिकडे नेली, फोटो सांगितलं आपल्याला, आलो 1 घंट्यात, आलो अर्धा घंट्यात, पण जर लांब नेलं असल्या येत नाही बा समजा, आहे की नाही. ते पण आपल्याला लोकेशनमध्ये कळणार आहे की नाही. त्याचबरोबर आपलं तिचं स्पीड पण कळणार आहे पहा. बरेचसे फंक्शन आहेत पहा त्याच्यामध्ये, की आपण तिचं स्पीड चेक करू शकतो, नेटवर्क चेक करू शकतो, किती वेळेस त्याचे इंजिन आपलं इंजिन चालू आणि बंद केलं, जसं की आपण इग्निशन चालू आणि बंद केलं ते पण कळणार आहे. कोणत्या पॉईंटवरती बंद केलं, कोणत्या पॉईंटवरती स्टॉप केला, याच्यासारखे बरेचसे काही फंक्शन आपल्याला भेटणार आहेत पहा. म्हणजे समजा आता ह्या एरियामधून कितीच्या स्पीडने आपली गाडी गेली निघून ते पण कळणार आहे. म्हणजे कुठं किती स्पीड घेतला हे पण लक्ष देणार त्याच्यामध्ये. आणि GPS ट्रॅकिंग तर आहे, समजा स्पीडचं पण आहे, डिस्टन्स पण लक्ष देतं, आपलं किती किलोमीटर झालं आहे रोजचं रन ते पण लक्ष देणार बा. काय TC नंबर आहे का आपला? हां, आपण आपली गाडी शोरूम असल्यामुळे आपण तिला आणखीन नंबर नाही आला, आपण ते कनेक्ट केलेला चेसी नंबरवरती, तर आपला तो चेसी नंबर राहणार बा, आहे की नाही. इथून आल्यानंतर तुम्हाला गाडी नंबर टाकते, तुम्ही त्याच्यामध्ये त्याला एडिट करून गाडी नंबर तुम्ही पण टाकू शकता. नाही तर वाटतं आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये ते पण सांगू बा. आता किती वेळेस बंद झालं, किती वेळेस चालेल, हे काउंटिंग आहे बा रोजचं, आहे की नाही. हे पाहू शकतो तुम्ही, आता बंद झालेले आता, आहे की नाही. इंजिन ऑन आणि ऑफ त्याच्यामध्ये काउंट होऊन जातं पाहते, आहे की नाही. किती मिनटं गाडी कुठं थांबली, काय झाली, स्टॉप कुठं झाली, हे आता इथून टाकले तुम्ही लोकेशन, नाही का. जसं की आता आपल्या शॉपवरचं लोकेशन आहे, गाडी आपली इथं आहे. आता एक राऊंड मारून आणायला सांगतो पोरला, ते लोकेशन लगेच तेवढं फिरलेला त्याच्यामध्ये मॅपमध्ये लगेच कनेक्ट होणार आहे. समजा आपण 1 किलोमीटर हिंडलो, 2 किलोमीटर हिंडलो, या पद्धतीने त्याच्यामध्ये राहणार आहे बा. ओके, डन.